आणि तुम्ही जो काही नोटीसचा विषय काढला तर त्या नोटीसवरतीच आज चर्चा नेते मंडळींची झालेली आहे, विशेषतः अजितदादांची देखील झालेली आहे आणि त्याच्या बाबतीमधलं जे काय असेल ती चर्चा आमच्या अंतर्गत ही झालेली आहे. अनेक हिंदू संघटना आहेत तर त्यांनी देखील तुम्हाला पाठिंबा आहे तो दाखवलेला होता आणि अजितदादांवरती त्यांनी आरोप केलेले की तुम्ही राजकारण आहे ते वेगळीकडे घेऊन जाऊ नका, भाजप पक्षाच्या राज्यातील तुम्ही एक घटक आहात. तो आता ज्याचं मत असतं ते मांडत असतात, लोक सगळेजण आपापल्या पद्धतीने मांडत असतात ते. नाही, चर्चा झाली, शेवटी सगळ्या गोष्टींवर चर्चा होणं गरजेचं असतं. ती चर्चा झालेली, आता ती अंतर्गत चर्चा असते, पक्षांतर्गत चर्चा असते, त्यामुळे ती झालेली आहे. पण आता या निवडणुकीबरोबर कुठेतरी आमच्याकडं अहिल्यानगर शहरातले हे प्रश्न किंवा ज्या काही अडीअडचणी असतील, जे काही तिथले विकास काम असतील, आमच्याबरोबर तिथलचे राष्ट्रवादीचे गटनेते किंवा अध्यक्ष आहेत ते सुद्धा होते. त्यामुळे त्यांनी देखील भूमिका मांडली की तिथलच्या कामासंदर्भात किंवा पुढच्या शहराच्या विकासासंदर्भात प्रश्न मांडले आहेत, त्यावर चर्चा झाली. याच्यावर फार वेगळी काय पुढे काही वेगळी चर्चा घडलेली नाही. राष्ट्रवादीतील आमदारांची भूमिका आता बदलत आहे. नाही, असं काही नाही. आंबेडकर विचारधारेचा विसर पडलाय. नाही, शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहेच आहे, त्याच्यापेक्षा काही वेगळं काही नाही.